कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ए बाळा, इथेच तू आता? अर्जुन हे नको करू, ऐक माझं। अगं थांब ग, बाळाला दाखवायलाच करतो मी। आता चिटुकलं पिटुकलं इकडे आहे ना, ते मोठं होईल उद्या, काय पोरगा पोरगी जे काय असेल ते त्यावेळी काय म्हणाल, बाबा मी मोठा झालोय, त्यावेळी त्याला काय म्हणणार माहिती का मी, ए चिटुकल्या तू इकडे होतास, एवढे एवढेच आहे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ, आणि हे बघ तुझी आई। अर्जुन ऐक ना, आता ही जी मोकळी जागा आहे ना, तिथे आपण बाळ सोबतचा पहिला फोटो लावूया, तू मी आणि आपलं बाळ। अप्पे, अप्पे, कधी आलास तू? मी आलो आत्ताच। तू हे का बघत बसलीस? इच्छा झाली रे अर्जुन। आज ना ऑफिसमध्ये एक अधिकारी आहेत आमचे, ते त्यांच्या बायकोला आणि त्यांच्या तान्ह्या बाळाला घेऊन आले होते ऑफिस दाखवायला। ते बायकोला सगळं ऑफिस दाखवत होते आणि ते छोटस बाळ होतं ना, त्याला पण दाखवत होते। मला लई कसं तरी झालं रे सगळं बघून। असं वाटलं की आपलं बाळ असतं। ए अप्पे, अप्पे, मी एकदा वाचलं होतं कुठेतरी, ज्यावेळी आपण ठरवतो ना एखाद्या गोष्टीचा विचार करायचाच नाही, तीच गोष्ट फिरून 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 आपल्या मनात आणि डोक्यात येत राहते। पण मी कधीच नव्हतं ठरवलं अर्जुन की मी माझ्या बाळाचा विचार नाही करणार। 9 महिने मी माझं बाळ माझ्या पोटात वाढवलंय आणि आता काय आता इथे आहे कुठतरी। तेव्हा घरी गेले ते बाळ अप्पे। ए अर्जुन, आई शपथ अर्जुन, आपलं बाळ असतं आणि आपण त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेलो असतो तर? अप्पे, आई शपथ, मी तर लवकरच घेऊन गेले असते। बाळ 3 महिन्याचं झालं ना की लगेच त्याला ऑफिसमध्ये घेऊन गेले असते मी। सगळ्यांनी केवढे लाड केले असते त्याचे। लक्ष्मीताई काय तोंडे, मी ना बाळाला, मी सगळं ऑफिस दाखवलं असतं बाळाला। मी ना बाळाला असं हातात घेऊन आपलं सगळं ऑफिस दाखवेल। आ बाळा, ते बघ ती कलेक्टरची खुर्ची। ही कलेक्टरची खुर्ची मिळवायला आयुष्य जातं बरं। लय म्हणजे लय मेहनत घ्यावी लागती, पण मेहनत घेतली आणि जिद्द असली ना का आपण बरोबर इथवर पोहोचतो। मी पोहोचले तशी, आणि बाळा मी इथवर पोहोचले ते आपल्या बापूंच्या राणीतनं। ते पास। अरे एवढं काय? ते मला कस तरी होते हे सगळं ऐकून। अरे हो, पण मला जे वाटलं ते बोलले मी। अप्पे, तुला ऑफिसला गेल्यावर बाळाचा आवाज ऐकू येतो? नाही नाही, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।